Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? शिवाजी महाराजांची शपथ घेतो, महाराष्ट्र लुटणारे आणि लुटारूंना मदत करणाऱ्यांना पाठिंबा नाही. माहीमवरून अमित ठाकरेंवर पहिल्यांदाच TV9 वर उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. महाराष्ट्राशी माझं रक्ताचं नातं, महाराष्ट्रच माझं कुटुंब. आजारपणात खिल्ली उडवणाऱ्यांनीही मी अनुभवलं ते अनुभवायला हवं. नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंचा संताप. उद्धव ठाकरेंच्या बॅगची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी. औसा हेलिपॅडवर काढला दुसरा व्हिडिओ. अधिकाऱ्यांना मोदी शहांच्या बॅगांची तपासणी करण्याची ठाकरेंची तंबी. ठाकरे दिसतील तिथे बॅग चेक करा असे शिंदे फडणवीसांचे आदेश. माझी बॅग तुमच्याकडे देतो, बॅगा घेऊन माझ्यासोबत फिरा. उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल. वणीत ठाकरेंची बॅग तपासणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आयोगाकडून कौतुक. मेहनती आणि समर्पक रीतीनं जबाबदारी पार पाडली. निष्पक्षता आणि पारदर्शक तत्वांना बळकटी मिळेल. आयोगाकडून प्रतिक्रिया. ज्यांच्या हातातून पैसे सुटत नाही तो बॅगेतून पैसे घेऊन जाणार का? त्यांच्या बॅगेत हातरुमाल आणि कोमट पाण्याशिवाय काय असणार? राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका. विरोधकांना त्रास देणं सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन. ठाकरेंच्या बॅगा तपासण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया. तर उद्धव ठाकरेंची बॅग का चेक केली? एवढं सुडाचं राजकारण का करतात? सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल. आरणीत सभेला जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याही बॅगची तपासणी. 7 नोव्हेंबर रोजी राजू तोडसमांच्या प्रचाराला जात असताना हेलिपॅडवर फडणवीसांची बॅग तपासली. लातूरच्या किल्लारीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या बॅगची तपासणी. उद्धव ठाकरेंनंतर आता नितीन गडकरींच्याही बॅगांची हेलिपॅडवर तपासणी. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाहनाची तपासणी. निवडणूक आयोगाकडून प्रतापराव जाधव यांच्या वाहनाची तपासणी. वाहनातील सर्व बॅगाही तपासल्या. माझ्या बॅग पण तपासल्या आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा बॅग तपासली होती. अजित पवारांची प्रतिक्रिया. आदिवासी समाजाला विभाजित करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र रोखायचंय. हम एक है तो सेफ है. चिमूरमधील सभेत मोदींकडून पुन्हा नारा. चोरांच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान येत आहेत. नवाब मलिकांना भाजपनं केंद्रीय यंत्रणा पाठवून अटक केली होती. उद्धव ठाकरेंची टीका. दरम्यान मोदी फडणवीस मलिकांचा प्रचार करणार आहेत का? ठाकरेंचा सवाल. 370 कलम हटवलं तेव्हा शिवसेना भाजपसोबत होती. त्यांनी दिलेलं वचन मोडलं म्हणून भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेससोबत गेलो. उद्धव ठाकरेंचं विधान. उद्धव ठाकरे जाती जातीत भांडणं लावणाऱ्या आणि घोडजीवाद करणाऱ्या काँग्रेसचं समर्थन करतात. देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंसह काँग्रेसवर टीका. मुस्लिमांनी देशातच राहू नये असं भाजपनं जाहीर करावं. जनाबवरून घेरणाऱ्या फडणवीसांवर उद्धव ठाकरेंचा पलटवार. फडणवीस शिवसैनिकाविरुद्ध धर्मयुद्ध करण्याची भाषा करतात. 2014 आणि 2019ला हाच शिवसैनिक मोदींसाठी मतं मागत होता. तेव्हा धर्मयुद्ध नाही का दिसलं? हारून खान यांच्यावरील सत्ताधाऱ्यांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर. नवाब मलिकांनी अजित पवारांनी अधिकृत उमेदवारी दिली. आता अजित पवारांसोबत युती का तोडली नाही? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्ला बोल. उद्धव ठाकरेंना सांगतो, नागपूरला जाताना विमानात बसायची भीती वाटत असेल तर समृद्धी महामार्गानं जा. बोरीवलीच्या सभेत अमित शहांची उद्धव ठाकरेंवर टीका. महाराष्ट्रात येऊन मोदींनी पंतप्रधान म्हणून प्रचार करू नये. मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर उद्धव ठाकरेंचा निशाणा. राहुल गांधीचं काय? त्यांची चौथी पिढी आली तरी 370 लागू करू शकणार नाही. महाराष्ट्रात 23 तारखेला राहुल गांधींचं विमान 21व्या वेळी फेल होणार. अमित शहांची राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर टीका. शहाजी बापू पाटलांकडून उद्धव ठाकरेंची मिमिक्री. पंढरपूरच्या महूद येथील सभेत शहाजी बापू पाटलांकडून उद्धव ठाकरेंची मिमिक्री. बिनकामाचा रे बिनकामाचा, 2.5 वर्ष आम्हीच मुख्यमंत्री केला म्हणत ठाकरेंची नक्कल. 50 ते 60 जागा निवडून येतील शरद पवारांचा दावा. तर जे मला सोडून गेले ते परत कधी निवडून येत नाहीत. शरद पवारांचा अजित पवार गटावर निशाणा. मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांकडून माझ्या चेहऱ्याला विरोध नाही. संख्याबळाच्या आधारावरही हरकत नाही. सीएम पदावर उद्धव ठाकरेंचं TV9 वर वक्तव्य. भुजबळांनी धोका दिला, त्यांना धडा शिकवा आणि घरी बसवा. पक्षाला मला सहकाऱ्यांना भुजबळांनी फसवलं. येवल्यातून शरद पवारांचा भुजबळांवर निशाणा. लोक वरचढ होतील म्हणून आम्हाला पवारांनी मुख्यमंत्री केलं नाही. शरद पवारांच्या मनात त्यावेळी काहीतरी असेल. छगन भुजबळांचे शरद पवारांवर गंभीर आरोप. शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवारांनी केलं. पवारांनी माझ्यासह 18 ते 20 आमदारांना फोडलं. मात्र आता शिळ्या कडीला ऊत देण्याचं काही कारण नाही. भुजबळांची पवारांवर खोचक टीका.
काँग्रेस आणि भाजपला एक विचारधारा आहे, पण राष्ट्रवादीला विचारधाराच नाही. शरद पवारांवर टीका करताना छगन भुजबळांनी स्वतःच्याच पक्षाचे वाभाडे काढले. जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांचं सर्वाधिक नुकसान केलंय. मुंब्रा येथील सभेत धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा. तर आव्हाडांनीही समर्थन पत्रावर सही केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा. येवल्यात एकाच हेलिपॅडवर शरद पवार आणि छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर. सभा आटोपून शरद पवार येवल्यातून रवाना होत असतानाच भुजबळांचं हेलिकॉप्टर येवल्यात उतरलं. मुंबईतील जोगेश्वरीत ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले. जोगेश्वरीतील मातोश्री क्लबमध्ये पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप. तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलला. शिंदे गटाचा आरोप. मनसेनं संजय राऊतांना डिवचलं. विक्रोळीत मनसेच्या सभेत राऊतांसाठी रिकामी खुर्ची. नेत्यांची भाषा कशी असावी हे ऐकण्यासाठी खुर्ची रिकामी ठेवली. आमदार आणि खासदारकीचा पाळणा नेहमी यांच्या घरात हालतो. आता 30 वर्ष नातूला प्रेम करा आणि सामान्यांनी सतरंजा उचलायच्या का? योगेंद्र पवारांवरून महादेव जानकर यांची शरद पवारांवर टीका. रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी. फडणवीसांनी समज द्यावी. अजित पवारांकडून राणांची कान उघडली. अमरावतीत कमळ फुललं पाहिजे. एखादी जागा कमी झाली तरी चालेल, राणांनी केलं होतं वक्तव्य. महायुतीत कुणीही मिठाचा खडा टाकू नका. राणा परिवारानं महायुतीची शिस्त पाळावी. सरकार आणण्यासाठी अडसुळांचीही गरज. मुख्यमंत्री शिंदेंनी राणांना सुनावलं. सुलभा खोडकेंनी नवनीत राणांविरोधात लोकसभेला प्रचार केला. तेव्हा खोडकेंची विनाशकाली विपरीत बुद्धी कुठे गेली होती? अजित पवारांच्या टीकेला रवी राणांचं प्रत्युत्तर. लोकसभेला अडसुळांनी युती धर्म पाळला नाही. आता जैसी करणी वैसी भरणी. रवी राणांचं आनंदराव अडसुळांना उत्तर. भाजपचे किनवटचे आमदार भीमराव केराम यांचं नांदेडमध्ये घेतलेल्या प्रचार सभेदरम्यान वादग्रस्त विधान. तर विरोधकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. केराम यांचं स्पष्टीकरण. वीरेंद्र जगताप यांचा व्हिडिओ व्हायरल. गरीब शेतकऱ्याच्या घरात कॅन्सर, किडनी फेल सारखे आजार होतात. त्या भाषणातील वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल. भाषणात शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा सत्ताधारी नेत्यांचा आरोप. प्रचाराचे मुद्दे राहिले नसल्यानं चुकीचा अर्थ काढून प्रचार करतायत काँग्रेस उमेदवार वीरेंद्र जगताप यांचं व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज 2 सभा. सकाळी 11 वाजता चाळीसगावमध्ये तर मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ दुपारी 3 वाजता जिंतूरमध्ये सभा. योगी आदित्यनाथ यांची पोहरादेवी येथे दुपारी 12 वाजता जाहीर सभा. कारंजा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सई डहाके यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर. गरवारे क्लबमध्ये व्यावसायिकांसोबत संवाद साधणार. मंगलप्रभात लोढांकडून कार्यक्रमाचं आयोजन. एकनाथ शिंदे यांच्या आज 3 जाहीर सभा. अंबरनाथ विधानसभेचे बालाजी केणीकर, कल्याण पश्चिमचे विश्वनाथ भोईर आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी सभांचं आयोजन. उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर. महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाकरेंच्या 3 सभा होणार. सभेची जोरदार तयारी. अजित पवारांच्या आज परभणीच्या पाथरी, बीड आणि गेवराई येथे सभा. महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर आणि विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. पंतप्रधान मोदींच्या उद्या राज्यात 3 सभा. छत्रपती संभाजीनगर, मुंबईसह नवी मुंबईत मोदींची जाहीर सभा. पहिली सभा संभाजीनगरात तर खारघरमध्ये दुसरी सभा. राहुल गांधी 14 आणि 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर. 14 नोव्हेंबर रोजी नंदुरबार आणि नांदेड तर 16 नोव्हेंबर रोजी अकोला आणि चिमूरमध्ये महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणार. महायुतीचा वचननामा महाविकास आघाडीनं चोरला. मुख्यमंत्री शिंदेंच्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर हल्लाबोल. बटेंगे तो कटेंगे नहीं, जुडेंगे तो बढ़ेंगे. एक है तो सेफ है. भाजपनं लगावलेल्या नाराला वर्षा गायकवाडांचं प्रत्युत्तर. विधानसभेच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका. मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका. अंतरिम जामिनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप. मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर. मुख्यमंत्री शिंदेचा ताफा रोखणाऱ्या संतोष कटकेंचा ठाकरे गटात प्रवेश. साकीनाका परिसरात ताफा रोखून गद्दार घोषणा दिल्यानं शिंदे संतापले होते. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये शेकाप आणि काँग्रेसला खिंडार. सुनील तटकरेंच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा अजितदादा गटात पक्षप्रवेश. वरळीत मिलिंद देवरा भांडी वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचाही ठाकरे गटाचा आरोप. मिलिंद देवरा वरळीतील शिंदे गटाचे उमेदवार. ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंतांनी क्षमा नाईक यांची भेट घेतली. माहीम कोळीवाड्यात जाऊन क्षमा नाईक यांची भेट घेतली. आमच्यातही बंडखोरी झाली, नवी मुंबईतही झाली. गणेश नाईकांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर आप भी अपनी ताकद आजमा लो, अपनी हैसियत समझ में आएगी. बंडखोर उमेदवारांना शायरीतून आव्हान. बीडमध्ये संदीप क्षीरसागरांना मोठा धक्का. काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचा योगेश क्षीरसागरांना पाठिंबा. पाठिंब्यानं महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांचं पारडं चढ.
साताऱ्याच्या खटावमधील गोरे बंधूचा संघर्ष अखेर मिटला. जयकुमार गोरेंना निवडून आणण्यासाठी शेखर गोरे मैदानात. राजकीय पक्षांना पाठिंबा देण्यावरून मुंबईतील डबेवाल्यांमध्ये फूट. एका गटाचा उद्धव ठाकरेंना तर दुसऱ्या गटाचा महायुतीला पाठिंबा. करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून पाठिंबा. जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल आणि तालुकाध्यक्ष रामभाऊ ठाणे यांचं निलंबन. भंडाऱ्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह 100हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. आचारसंहिता भंग केल्यानं मोहाडी पोलिसांची कारवाई. मानखटाव मतदारसंघात ट्रम्पेट म्हणजे तुतारी अशी जाहिरात करणारा चित्ररथ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडला. विदर्भातील जागा वाटपावर मी दुःखी हे जाहीर बोलतो. विदर्भात 28 पैकी 10 जागा तरी मिळायला पाहिजे होत्या. चिपळूणमधील भाषणात भास्कर जाधव यांनी व्यक्त केली खंत. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये अब्दुल सत्तारांच्या समर्थकांची नागरिकांनी गाडी अडवली. गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून गाडी अडवल्याची माहिती. बेलापूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांना बौद्ध धर्मीयांचा जाहीर पाठिंबा. सीवूड्स येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच संचलित तक्षशिला महिला मंडळ आणि बौद्ध विहारास विजय नाहटा यांची भेट. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कलाकार मैदानात. उमरेडचे काँग्रेस उमेदवार संजय मेश्राम यांचा गौतमी पाटीलकडून प्रचार तर अपक्ष उमेदवार प्रमोद घरडे यांच्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा प्रचार. प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता रवी किशन यांचा वसई विधानसभा मतदारसंघात रोड शो. महायुती भाजपच्या उमेदवार स्नेहा दुबेंच्या प्रचारासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन. नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 1100 कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण. अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या संग्राम जगताप यांच्याकडून जोरदार प्रचार. सावेडीच्या श्रीराम चौकात भव्य रॅली. जगतापांच्या प्रचारासाठी सुजय विखेही मैदानात. परभणीच्या पाथरीचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपुडकरांच्या प्रचारार्थ इम्रान प्रतापगडींची सभा. पाथरी मतदारसंघात काँग्रेसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. नांदगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉ. रोहन बोरसेंची प्रचारामध्ये आघाडी. नांदगावमधून सुहास कांदे, समीर भुजबळ, गणेश धात्रकही मैदानात. रत्नागिरीतील खेड दापोली मतदारसंघात योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया कदम प्रचारात सक्रिय. प्रचारादरम्यान चांगला प्रतिसाद मिळतोय. श्रेया कदमांची माहिती. साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेकडून जोरदार प्रचार. गावांमधून प्रचार फेरी काढत प्रचार सुरू. भोर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटेंकडून जोरदार प्रचार सुरू. मुळशीतील 85 गावात थोपटेंकडून प्रचार. शिरोळचे आमदार राजेंद्र यड्रावकरांचा राजू शेट्टींवर हल्लाबोल. काहींनी तालुक्यात काय दिवे लावले माहिती आहे. शेट्टींनी माझ्यावर टक्केवारीचे आरोप करू नयेत. यड्रावकरांचं शेट्टींना प्रत्युत्तर. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंतांनी पत्नी शैला सावंत प्रचाराच्या मैदानात. श्रीरामपुरात अजित पवारांनी माजी आमदार भानुदास मरकुटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भानुदास मरकुटे महिनाभरापासून एका प्रकरणात जेलमध्ये. इंदापूरचे अपक्ष उमेदवार प्रवीण मानेंनी घेतली शहा कुटुंबियांची भेट. भरत शहा आणि मुकुंद शहांसोबत बंद दाराआड चर्चा. मंत्रीपद असताना विखे पाटील मतदारसंघाचा विकास करू शकले नाहीत. त्यांनी मतदारसंघात फक्त दहशत निर्माण केली. शिर्डी विधानसभेतील काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांचा आरोप. मी चांगल्या ग्रेडनं पास होणारा उमेदवार लुळा पांगळा नाही. भाजपचे आष्टीचे उमेदवार सुरेश धस यांची विरोधकांवर टीका. बालाजी पाटील खतगावकरांचा पक्षाशी काही संबंध नाही. मुखेडमध्ये तुषार राठोड हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार. बालाजी खतगावकरांबाबत शिंदे गटाचा खुलासा. तुमची लायकी नव्हती त्यामुळे आजपर्यंत मंत्रिपद मिळालं नाही. धैर्यशील मोहिते पाटलांचं वक्तव्य. तर कुणाची किती लायकी ते आता सांगणार नाही. बबन शिंदेंचं प्रत्युत्तर. 15 मिनिटाचं एकाच उत्तर 100% मतदान. संभाजीनगरच्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात बॅनर.